न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। दिवाळी सणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश। राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांची नामदार योगेशदादा कदम यांनी घेतली भेट। तालुक्यातील चिचघर रेवेचीवाडी येथील गणेश सुर्वे यांच्या घरी चोरी। MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक। महाडमध्ये जागतिक पर्वत दिन साजरा। सविस्तर वृत्त। दिवाळीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असं ज्या सणाचं वर्णन आपण करतो त्या सणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झाल्याने जगाच्या नकाशावर भारतीय सण उत्सवाची छाप उमटली। दिवाळीचा समावेश आपल्या यादीत करून युनेस्कोनं खऱ्या अर्थानं भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा सन्मान केला। आज दिल्ली येथे झालेल्या आंतरसरकारी समितीच्या 20व्या बैठकीत जेव्हा युनेस्को सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा एक वेगळाच आनंद आणि उत्साह सर्वांनी अनुभवला। या आनंदाच्या प्रसंगी भारतीय संस्कृतीची पताका अभिमानानं जगभर मिरवणाऱ्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं आणि सर्व भारतीयांचं मनपूर्वक अभिनंदन। राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांची त्यांच्या विधान भवनातील दालनात नामदार योगेशदादा कदम यांनी भेट घेतली। यावेळी खेड दापोली मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली। यात प्रामुख्यानं अर्थप्रकल्प 2025 मध्ये समुद्र धूप प्रतिबंधक बांधकामाअंतर्गत कामांना मंजुरी, आंजर्ले येथे दक्षिणेकडील बाजूस ग्रोयांस टाईप बंधारा तद अनुषंगित कामे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजनेअंतर्गत अत्याधुनिक बोटींसाठी शासकीय अनुदान, राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेअंतर्गत बांधलेल्या मच्छीमार लोकांना 55% अर्थसहाय्य आणि LED लाईटच्या सहाय्याने मच्छीमारी करणाऱ्या परप्रांतीय फास्टर नौकांना पकडण्यासाठी स्पीड बोटी उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिलं। यावर नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सर्व प्रश्नी मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। तसेच LED लाईटच्या सहाय्यानं मच्छीमारी करणाऱ्या परप्रांतीय फास्टर नौकांना पकडण्यासाठी स्पीड बोटी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या मंगळवारी बैठकीचं आयोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। खेड तालुक्यातील चिचघर रेवेचीवाडी येथील गणेश सुर्वे यांच्या घरात शिरून अज्ञात चोरट्याने 70,000चे सोन्याचे दागिने आणि 6,000 रुपये रोख रक्कम अशा एकूण 76,000 रुपयाच्या ऐवजाची चोरी करून पलायन केलं। उपलब्ध माहितीनुसार फिर्यादी गणेश सुर्वे यांच्या बेडरूमच्या खिडकीची काच सरकवून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला। लोखंडी कपाटातील 70,000चे सोन्याचे दागिने आणि 6,000 रुपये रोख असे एकूण 76,000 रुपयांचा ऐवज चोरून पलायन केलं। या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। खेड शहरातील बजमळ इमदादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी 9 आणि 10 डिसेंबर 2025 रोजी मुकादम हायस्कूल येथे आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता। 14 आणि 19 वयोगटातील दोन्ही संघांनी लंगडी आणि खो खो मध्ये आपापल्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली। त्यांना प्रशालेतील शिक्षक विजय मोहिते, अक्सा कौचाली, हवाबी गजाली आणि अफिजा पालेकर यांचं मार्गदर्शन लाभलं। या सर्वांचं संस्था अध्यक्ष ARD खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केलं। 11 डिसेंबर हा दिवस जागतिक पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो। याचं औचित्य साधून महाडमध्ये सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीने 2000 वर्ष जुन्या कोल येथील प्राचीन लेणी परिसरात पर्वत दिन साजरा करण्यात आला। पर्वताप्रती आपलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा कोल, शिरगाव तसेच महाड आणि कौल येथील अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली।
यावेळी उपस्थितांना संस्थेच्या वतीने पर्वतरांगा, निसर्ग यांच्याबद्दल माहिती देत मार्गदर्शन करण्यात आलं। कोल येथील प्राचीन लेण्यांकडे पुरातत्व विभाग आणि शासनानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं। नमस्कार, जागतिक पर्वत दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। जगामध्ये युनेस्कोतर्फे 11 डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर आणि डोंगरांवर हा उपक्रम केला जातो। त्याच्या अंतर्गत महाड परिसरातील कोल गावाजवळील प्राचीन लेणी परिसरामध्ये आज आपण हा जागतिक पर्वत दिन कोल जिल्हा परिषद शाळा आणि राशीप शिरगाव शाळा यांच्या मुलांच्या आणि स्थानिक कोल ग्रामस्थ यांच्या वतीने आज आपण इथे हा जागतिक पर्वत दिन साजरा करून पर्वतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। तळे केंद्राच्या हिवाळी स्पर्धा आज दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा मांडवे नंबर 1 या शाळेत संपन्न झाल्या। या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभूळवाडी शाळेतील पुष्कर अंकुश निकम लहान गट थाळीमध्ये प्रथम, त्याचप्रमाणे लहान गट गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून केंद्रामध्ये प्रथम आला। त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते। त्याला शाळेतील शिक्षक निलेश कांदेकर आणि रवींद्र इटकर सर यांचं मार्गदर्शन लाभलं। पुष्करनं मिळवलेल्या या यशाबद्दल तळे केंद्राचे केंद्रप्रमुख सुखदेव पवार यांनी त्याचं अभिनंदन केलं। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस पाटील संघटना शिष्टमंडळाने नामदार योगेशदादा कदम यांच्या विधान भवनात भेट घेऊन विविध समस्या मांडल्या। पोलीस पाटलांचं मानधन वेळेवर देणं, पोलीस पाटलांना लावल्या जाणाऱ्या वाळू ड्युटी रद्द करणं, प्रवास भत्ता दुप्पट करणं, अनुकंप कायदा लागू करणं, सेवानिवृत्तीनंतर एक रकमी 20 लाख रुपये देणं आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। अधिवेशन संपल्यानंतर 10 दिवसांमध्ये पोलीस पाटलांसोबत बैठक घेतली जाईल, तसेच संबंधित एसपींना पत्र लिहून मानधन वेळेत देण्याचे निर्देश देण्यात येतील आणि वाळू ड्युटी रद्द करण्यासंदर्भात प्रांत आणि तहसीलदारांना पत्र काढण्याच्या सूचना दिल्या असल्याचं यावेळी योगेशदादा कदम यांनी स्पष्ट केलं। या प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप आबा पाटील, उपाध्यक्ष प्रशांत आप्पा पाटील, प्रसिद्धी प्रमुख तौफिक शेख, जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गोंदवलेकर महाराजांची 112वी पुण्यतिथी महोत्सव श्री ब्रह्मचैतन्य सदन, हेडगेवार कॉलनी, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ ब्राह्मणाळी खेड येथे रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत साजरी होणार आहे। या निमित्तानं श्रींचा अभिषेक आणि पादुका पूजन होणार आहे। तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। नामदार भरत गोगावले यांच्याविषयी शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या व्हिडिओ बॉम्ब या खोट्या वक्तव्यामुळे महाड येथील शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसेनेचे कार्यकर्ते महिला आघाडी यांनी शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करत चित्रलेखा पाटील यांच्या बॅनरला जोडे मारत चित्रलेखा पाटील यांच्या विरोधी घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला। आपल्या सर्वांना माहिती आहे की रडीचा डाव सुरू झालेला आहे। काल ज्या पद्धतीने नामदार भरत गोगावले यांची जी व्हिडिओ व्हायरल केली गेली, म्हणजे लहान मुलाला पण कळल, पण ती ज्या माणसांनी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी ती नीट बघावी। तरी ती व्हिडिओ व्हायरल करताना भरत गोगावलेंची मुळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती ओळख काय की त्यांच्या हातातलं सोन्याचं कडक। अनेक टीव्ही चॅनलनी त्या बाबतीत त्यांना विचारलं। त्याच्या जागी काल रुद्राक्षाची माळ आली, पण ती रुद्राक्षाची येऊ दे, म्हणजे जो कोण करणार आहे त्याला इतक्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाहीत। ज्या वेळेला तो व्हिडिओचा शेवट झाला, क्लिअर कट तो लहान पोरगा दिसतोय त्याच्यात। म्हणजे तुम्ही एखाद्याच्या बद्दल इतकी वाईट पद्धतीने बदनामी करायची, हा निश्चितपणे निंदनीय नाही। याच्यावरती मी माझं नामदारांशी बोलणं झालंय की त्यांच्यावरती आबरू नुकसानीचा दावा आम्ही निश्चितपणे काढणार आहोत, कारण अशा खोट्या पद्धतीच्या तक्रारी करून काय मिळवणार? हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं काम चालू आहे। याचा अर्थ विरोधकांकडे काय आता हत्यार राहिलेली नाही। रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत
हिवाळी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच खेड क्रमांक 3च्या पटांगणावर संपन्न झाल्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड केंद्राचे केंद्र प्रमुख परशुराम चौरे होते। क्रीडा प्रमुख संदीप साबळे आणि संजीत घाग यांच्या उपस्थितीत सर्व पंचांनी उत्तम नियोजन करून सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या। यावेळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक उपस्थित होते। केंद्र मुख्याध्यापक केकांत सर, पालकर मॅडम यांनी चांगलं सहकार्य केलं। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक कांबळे यांनी केलं। शेवटी आभार मानून क्रीडा स्पर्धांची सांगता करण्यात आली। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।